सांगली जिल्हा परिषद राष्ट्रवादी गटनेतेपदी राजेश्वरी रणधीर नाईक यांची निवड. जो पक्ष पहिले 1.25 वर्ष देईल त्याच्यासोबत आम्ही राहणार. जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील यांचा इशारा. मिरज गेस्ट हाऊस येथे राष्ट्रवादी पक्षाच्या सांगली जिल्हा परिषद गटनेते तसेच मिरज आणि कवठे महांकाळ पंचायत समितीच्या गटनेत्यांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषद राष्ट्रवादी पक्षाच्या गटनेतेपदी शिराळा जिल्हा परिषद गटातून विजयी झालेल्या राजेश्वरी रणधीर नाईक यांचे सर्व नेत्यांनी एकमुखाने निवड केली आहे. पक्ष प्रतोदपदी एरंडोली गटाच्या स्नेहल मोरे, उपनेतापदी करगणी गटाचे विनायक मारुती मासाळ यांची निवड करण्यात आली. तर कवठे महांकाळ पंचायत समिती गटनेतेपदी दिलीप भानुदास झुरे, पक्ष प्रतोदपदी अर्जुन करपे, उपनेतापदी प्रभावती माणिक निकम यांची निवड करण्यात आली. मिरज पंचायत समिती गटनेतेपदी सुजाता विजय पाटील, पक्ष प्रतोदपदी संयोगिता प्रकाश कोळी, उपनेत्यापदी सुप्रिया तवटे यांची निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे, सरकारी जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील, खासदार विशाल दादा पाटील, आमदार मंत्री माजी आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, रणधीर नाईक पाटील, तमनगौडा रवी पाटील यांच्या सावित्री पाटील, शशिकांत जमदाडे, विनायक मासा यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा प्रमुख नेते उपस्थित होते. जो पक्ष पहिला 1.25 वर्ष देईल त्याच्यासोबत आम्ही राहणार असा इशारा जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांची आज या ठिकाणी बैठक होती. जिल्ह्याचे आमचे ज्येष्ठ नेते पक्षाचे घोरपडे सरकार आणि नाईक साहेबांच्या उपस्थितीमध्ये, त्याचबरोबर राजेंद्रांना देशमुख, संजय काका, युवा मोर्चाचे अनिल पाटील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक पार पडली. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज गट स्थापन करण्यात आला आणि गटनेते म्हणून राजेश्वरी रणधीर नाईक यांची त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आमच्या मोरेताई यांची या ठिकाणी पक्षप्रधान म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि विनायकजी मासाळ यांची उपनेते म्हणून निवड करण्यात आलेली आहे. सत्तेत जाण्यासाठी आपण आपल्या बैठकीमध्ये काय नियोजन झालेलं आहे? आज खरं तर गटनेत्याची निवड हा एकमेव अजेंडा आमच्या सगळ्यांच्या समोर होता. सोमवारी आम्ही या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडं या ठिकाणी गटनोंदणीची संपूर्ण प्रक्रिया कायदेशीररित्या जी आवश्यक आहे ती पूर्ण करू आणि वरिष्ठांशी चर्चा करून या विषयावर वरिष्ठ जे निर्णय देतील तो मान्य करायचा आम्ही सगळ्यांनी ठरवलेला आहे. त्यांच्याशी चर्चा करायला आम्ही वेळ घेतो आहे आणि त्यांच्या आदेशानुसार पुढील सर्व गोष्टी पार पाडल्या जातात. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेलं आहे की व्हीप सगळ्यांना काढणार आहे आणि व्हीप तो सगळ्यांना लागू राहणार आहे. तुम्हाला राष्ट्रवादीला भाजप ग्रहित धरून या ठिकाणी भाजपचा महापौर होईल, अध्यक्ष होईल जिल्हा परिषद अध्यक्ष. ज्या दिवशी निकाल लागला त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या पक्षाच्या वतीनं भूमिका मांडताना मी असेल, संजय काका असतील, नाईकसाहेब असतील, घोरपडे साहेब असतील किंवा राजेंद्रांना असतील, या सगळ्यांनी एकमेव गोष्ट त्या ठिकाणी मागितलेली आहे. 1.25 वर्ष त्या ठिकाणी जिल्हा परिषदचं अध्यक्षपद आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्यापैकी एकाला मिळावं अशी अपेक्षा आमच्या सगळ्यांची आहे. कारण दादांचं आकस्मित जाणं त्यांना एक आदरांजली आणि श्रद्धांजली या जिल्ह्याच्या वतीनं होईल ही भावना आमच्या कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो सन्मान ठेवला जाईल आणि आम्ही जे या ठिकाणी 1.25 वर्षाचं अध्यक्षपद मागितलेलं आहे त्याची पूर्तता जे करतील त्यांच्या समवेत पक्षश्रेष्ठीची चर्चा करून अंतिम निर्णय होईल. महाविकास आघाडीने जर का आपल्याला सांगितलं की अध्यक्षपद आपलं 1.5 वर्ष तर आपण जायला तयार असणार आहोत. अजून आमचे कुठल्याच पदाधिकारी महाविकास आघाडीच्या चर्चा झालेली नाही. चर्चा न होता या विषयावर व्यक्त होणं हे थोडंसं फार घाईच होईल असं